जेव्हा एक संधी आपल्या हातून जाते त्याच वेळेला दुसरी संधी आपली वाट पाहत असते. म्हणूनच कधी अपयश आलं तर मागे वळून बंद दरवाजाकडे पाहण्यापेक्षा पुढे चालत राहा, कारण पुढे उघडलेला जो दरवाजा आहे तो तुम्हाला मागे पाहण्यामुळे न दिसण्याची शक्यता जास्त असते. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्राणी वर्गीकरणामधला पुढचा जो संघ आहे त्याची माहिती पाहणार आहोत. संघ ॲनिलिडा किंवा फायलम ॲनिलिडा. यापूर्वी प्लॅटीहेल्मिंथस आणि निमॅटीहेल्मिंथस या दोनही संघांवरचे व्हिडिओज मी अपलोड केले आहेत. जर तुम्ही ते पाहिले नसतील तर ते पाहून घ्या, कारण त्याच्यातून बऱ्याचशा कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होणार आहेत. आणि ज्या पद्धतीने यापूर्वी मी सांगितलेलं आहे, जर तुम्ही MPSCची तयारी करत असाल तर 3 संघ जे की आयोग जास्त फोकस करतो ते म्हणजे प्लॅटीहेल्मिंथस, निमॅटीहेल्मिंथस आणि ॲनिलिडा, जे की वर्म्सशी रिलेटेड आहेत. ठीक आहे, तर त्यामुळे आज आपण ॲनिलिडा संघ पाहणार आहोत आणि ॲनिलिडा संघामधल्या प्राण्यांची वैशिष्ट्ये काय आहेत, त्याच्यावरती कुठल्या म्हणजे या संघामधल्या कुठल्या विभागावरती प्रश्न बनू शकतात, कुठल्या कंटेंटवरती प्रश्न बनू शकतात ते, आणि याच्यामध्ये कुठले प्राणी आढळतात हे सगळं आपण पाहणार आहोत. तर जर आपण संघ ॲनिलिडा पाहिलं तर संघ ॲनिलिडामध्ये 9000पेक्षा जास्त स्पेसीज आढळतात. काही ठिकाणी तुम्हाला 10,000 हा आकडा सुद्धा पाहायला मिळेल. बट जर आपण स्टेट बोर्ड वाईज गेलो तर 9000+ स्पेसीज ज्या आहेत त्या याच्या आपल्याला पाहायला मिळतात. आता ज्या पद्धतीने आपण प्लॅटीहेल्मिंथसमध्ये फ्लॅटवर्म्स पाहिलेले आहेत, निमॅटीहेल्मिंथसमध्ये आपण राऊंडवर्म पाहिलेले आहेत, तर इथे जे प्राणी असतात ते रिंगवर्म म्हणून ओळखले जातात. रिंगवर्म म्हणजे काय, आपल्या बोटामधली जी रिंग असते, अंगठी असते, अशा पद्धतीची त्यांची बॉडी असते. आणि त्यांच्या बॉडीवरती जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला असे सेगमेंट्स आढळून येतात, काही खंड आढळून येतात, म्हणून त्यांना सेगमेंटेड वर्म्स असं सुद्धा म्हटलं जातं. ज्यावेळेला तुम्ही ॲनिलिडा या संघाचा अभ्यास करत आहात त्यावेळेला फक्त साधं सरळ उदाहरण म्हणजे गांडूळ हे तुम्हाला नजरेसमोर ठेवायचं आहे. एकदा तुम्ही ते नजरेसमोर ठेवलं की तुम्हाला ॲटोमॅटिकली सगळी वैशिष्ट्ये जी आहेत ती लक्षात राहायला हेल्प होते. ठीक आहे, त्यामुळे प्रत्येक संघाचा अभ्यास करताना अर्थात अपवाद तर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, पण त्याच संघामध्ये असणारा एखादा असा प्राणी जो की आपल्याला थोडासा फॅमिलियर आहे किंवा ज्याला आपण मोस्टली पाहतो, असा प्राणी जर लक्षात ठेवून तुम्ही त्या संघाची वैशिष्ट्ये लक्षात ठेवली तर ते तुम्हाला जास्त इझी जातं. मग ॲनिलिडा संघाचं जर आपण पाहिलं तर या संघाचा शोध आणि या संघाला ॲनिलिडा हे नाव कोणी दिलेलं आहे तर त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे लॅमार्क. लॅमार्कने 1801 याचा शोध लावला आणि त्याला ॲनिलिडा हे नाव दिलं. लॅमार्क हा शास्त्रज्ञ सायन्सच्या अभ्यासामध्ये आणखी एका ठिकाणी आपल्याला आढळतो आणि त्यावरती सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. लॅमार्कचा एक सिद्धांत प्रसिद्ध आहे, तो कशाशी संबंधित आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात, कारण याच्यावरती आयोगाकडून यापूर्वी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे, आणि हा शास्त्रज्ञ सेम तोच लॅमार्क आहे. जे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार आहात तर त्याच शास्त्रज्ञांनी ॲनिलिडा या संघाचा शोधही लावलेला आहे आणि त्याला हे नावही दिलेलं आहे. मग जर आपण या संघामधल्या प्राण्यांची काही वैशिष्ट्ये पाहिली तर या प्राण्यांमध्ये हालचालीसाठी म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी किंवा शरीराच्या हालचालीसाठी लॉंगिट्युडनल आणि सर्क्युलर मसल्स असतात. आपण निमॅटीहेल्मिंथसमध्ये पाहिलं होतं की फक्त लॉंगिट्युडनल मसल्स अवेलेबल होते तिथे. यांच्याकडे लॉंगिट्युडनल आणि सर्क्युलर हे दोन्ही मसल्स असतात. प्रत्येक ठिकाणी जसं आपण निमॅटीहेल्मिंथस शिकताना आपण प्लॅटीहेल्मिंथसचा विचार केला होता, तर ॲनिलिडा शिकताना सुद्धा आपण त्या 2 संघांचा पण बऱ्याचदा उल्लेख झालेला तुम्हाला आढळेल. त्याचं कारण म्हणजे आपल्याला जर आपण कंपॅरिझन करून लक्षात ठेवलं तर हे संघ तुमच्या जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात राहतील. मग हालचालीसाठी यांच्याकडे लॉंगिट्युडनल आणि सर्क्युलर मसल्स आहेत, ज्याला आपण लोकोमोशन म्हणतो. लोकोमोशनसाठी याच्यामध्ये जे वेगवेगळे प्राणी आहेत त्या प्राण्यांच्या शरीरावरती वेगवेगळे अवयव आहेत जे की त्यांना हालचालीसाठी किंवा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मदत करतात आणि त्याच्यावरती सुद्धा प्रश्न बनू शकतो. मग याच्यामधला जर आपण नेरीस हा प्राणी पाहिला तर त्याचे जे अवयव असतात पायांसारखे त्याला पॅरापोडिया असं म्हटलं जातं. म्हणजे समजा हा जर आपण एक वर्म आहे असं आपण जर गृहीत धरलं तर याच्या बॉडीवरती तुम्हाला असे सेगमेंट आढळून येतील, म्हणजे रिंगमध्ये असल्यासारखी त्याची बॉडी तुम्हाला आढळून येईल. ठीक आहे, शरीरावरती अशा रिंग्स टाईपमध्ये सेगमेंटेड बॉडी तुम्हाला आढळून येईल. आता या नेरिसला काय असतात ना, असे बाजूला पायासारखा एक अवयव असतो. ठीक आहे, आणि हे ते हालचालीसाठी वापरतात आणि याला म्हटलं जातं पॅरापोडिया. हे लक्षात ठेवा, पॅरापोडिया नेरिसमध्ये. ठीक आहे,
गांडूळ जे आहे तर त्यांचं गांडुळाला पाय तर नसतात, हे आपल्याला माहिती आहे. आपण बऱ्याचदा गांडूळ चित्रामध्ये किंवा प्रत्यक्षात सुद्धा तुम्ही पाहिलं असेल. तर गांडूळ हालचालीसाठी कुठला अवयव वापरतात त्याला म्हटलं जातं सिटी ऑर्गन्स. सिटी ऑर्गन्स असतात गांडुळामध्ये. आणि लीच याच्यामध्ये असतात सकर्स. लीच हे तुम्ही बऱ्याचदा जे हे असतात म्हणजे पार्लर्स वगैरे असतात किंवा एखादी ॲड जर आलेली असेल त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल. मोस्टली सौंदर्याशी रिलेटेड किंवा आपल्या स्किनशी रिलेटेड जे अशुद्ध रक्त वगैरे बॉडीतलं शोषून घेणं आहे तर याच्यामध्ये लीच हे वापरलं जातं. बऱ्याच ठिकाणी ट्रीटमेंटमध्ये सुद्धा लीच हा प्राणी वापरला जातो, तर तुम्ही पाहिला असेल. ठीक आहे, तर त्यांच्यामध्ये सकर्स असतात. आता हे झालं काही बेसिक. पण ज्या गोष्टींवरती प्रश्न आपल्याला बनतात किंवा ज्या पद्धतीने आपण प्लॅटीहेल्मिंथस आणि निमॅटहेल्मिंथस ग्रुप पाहिलेले आहेत, फायलम पाहिलेले आहेत, त्या पद्धतीने जर आपण ॲनिलिडा पाहिलं तर ॲनिलिडा कुठे आढळतात. अर्थात आपण गांडुळाबद्दल विचार करतो, मग आपल्याला गांडूळ कुठे आढळतं, जिथे मॉइश्चर अशी सॉईल आपल्याला आढळते. म्हणजे थोडक्यात दलदल किंवा गांडूळ खत हा प्रकार तुम्ही ऐकला असेल. ठीक आहे, मात्र ॲनिलिडाचे जर आपण या संघामधले प्राणी जर आपण पाहिले तर ते तुम्हाला समुद्रामध्येही आढळून येतील, म्हणजे खाऱ्या पाण्यातही आढळून येतील, काही गोड्या पाण्यातही आढळून येतील आणि काही जमिनीवरती सुद्धा आढळून येतील. म्हणजे फ्री लिव्हिंग सुद्धा ते असतात. आणि अर्थातच प्राणी आहेत म्हणजे ते परपोषी किंवा परजीवीच असणार आहेत. पण आपण निमॅटहेल्मिंथसमध्ये पाहिलं होतं, प्लॅटीहेल्मिंथसमध्ये पाहिलं होतं की अंतःपरजीवी काही आहेत म्हणजे जे बॉडीच्या आतमध्ये राहतात. बट ॲनिलिडाचे जर आपण पाहिले तर हे बाह्य परजीवी आहेत, म्हणजे बाहेरच्या वातावरणामध्ये ते आढळतात. आणि कुठे कुठे आढळतात तर खाऱ्या पाण्यातही आढळतात, गोड्या पाण्यातही आढळतात आणि त्याचबरोबर जमिनीवरती सुद्धा हे प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. सिमेट्री जर पाहिली तर बायलॅटरल सिमेट्री आहे यांची, म्हणजे द्विपार्श्व सममित आहेत. म्हणजेच त्यांच्या बॉडीचे आपण जर मधून जर एक सेगमेंट काढलं, आपण अशा पद्धतीने जर आपण छेद दिला तर त्याचे 2 समान भाग आपल्याला पाहायला मिळतात, द्विपार्श्व सममित, जसं की ह्युमन बॉडी आहे, जशी की आपली बॉडी आहे. ठीक आहे, त्यानंतर जर आपण जर्म लेअर पाहिले तर ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे त्रिस्तरीय यांचं शरीर आहे. आणि हे आपण मागच्या 2 संघांमध्ये सुद्धा पाहिले आणि मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं या 3 संघांचा अभ्यास करताना आजचा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही काय करणार आहात, पहिला कॉलम असेल प्लॅटीहेल्मिंथसचा, दुसरा असेल निमॅटहेल्मिंथसचा आणि तिसरा असेल ॲनिलिडाचा. आणि त्याच्या खाली हॅबिटेट काय आहे, त्यांचं सिमेट्री कशी आहे, बॉडी सिमेट्री कशी आहे, त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी आहे की नाही, त्याच्यानंतर जर्म लेअर आहेत की नाही, हे तुम्ही काय करणार आहात, एक चार्ट बनवणार आहात आणि लक्षात ठेवणार आहात. अशा पद्धतीने लक्षात ठेवलं तर हे तुमच्या खूप चांगल्या पद्धतीने आणि लॉंग टर्मसाठी लक्षात राहील. जे की तुम्ही आत्ताच्याच एक्झामसाठी म्हणजे कुठलीही एक्झाम द्यायची असेल, मे बी तुम्ही आत्ता म्हणजे प्रिपरेशन मोडमध्ये असाल आणि तुमचं टार्गेट नेक्स्ट इयर असेल तरी सुद्धा ते तोपर्यंत तुमच्या लक्षात राहू शकतं. ठीक आहे, तर सिमेट्री बायलॅटरल आहे, जर्म लेअर ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे त्रिस्तरीय प्राणी याच्यामध्ये आपल्याला आढळतात. ऑर्गनायझेशन जर आपण पाहिलं तर यांच्यामध्ये सुद्धा ऑर्गन सिस्टीम लेवलचं ऑर्गनायझेशन आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे मी तुम्हाला प्लॅटीहेल्मिंथस पाहताना सांगितलं होतं की प्लॅटीहेल्मिंथसमध्ये ऑर्गन्स आणि ऑर्गन सिस्टीम लेवलचे आपल्याला ऑर्गनायझेशन आढळते. म्हणजेच अवयव आणि अवयव संस्था, जसे की आपल्या बॉडीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या अवयव संस्था आहेत, इंद्रिय संस्था आहेत, जसे की उत्सर्जन संस्था असेल, रक्ताभिसरण संस्था असेल. तर ह्या ज्या संस्था असतात त्या आपलं कार्य करत असतात. तर प्लॅटीहेल्मिंथस हे पृथ्वीवरचे पहिले जीव होते ज्यांच्यामध्ये आपल्याला अवयव संस्था आढळून येतात. त्याच्यापूर्वी सगळ्यात पहिला जो आहे पोरीफेरा, त्याच्यामध्ये आपल्याला फक्त पेशीस्तरीय संघटन आढळतं. त्याच्यानंतर जे आहे सिलेंटराटा आणि टिनोफेरा याच्यामध्ये आपल्याला उती लेवलचं आढळतं, म्हणजे टिश्यू लेवलचं जे आहे ते आपल्याला संघटन आढळतं. आणि मग प्लॅटीहेल्मिंथस जो 4थ्या क्रमांकाचा संघ आहे तिथून पुढे मग आपल्याला ऑर्गन लेवल आणि तिथून प्रत्येक ठिकाणीच आपल्याला ऑर्गन सिस्टीम लेवलची ऑर्गनायझेशन आढळते, म्हणजेच अवयव संस्था लेवलचं संघटन आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, म्हणजेच आता ॲनिलिडा असेल काय किंवा इथून पुढचे कुठलेही संघ असतील तर तुम्हाला त्याच प्रकारचे जे संघटन आहे, ऑर्गनायझेशन जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे, त्याच्यानंतर बॉडी कॅव्हिटी. बॉडी कॅव्हिटी काय असते मी ऑलरेडी तुम्हाला सांगितले. समजा ही माझी बॉडी आहे, तर बॉडीचा बाहेरचा थर आणि आतमध्ये असणारे जे अवयव आहे जसे की लिव्हर आहे किंवा बाकी आपलं जठर वगैरे आहे, यकृत आहे, यकृत म्हणजेच लिव्हर, स्वादुपिंड आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या दोन्हीच्या मध्ये बॉडीचा बाहेरचा भाग आणि आतमध्ये असणारे अवयव याच्यामध्ये असणारी जी मोकळी जागा आहे त्याला आपण बॉडी कॅव्हिटी म्हणतो. मग ॲनिलिडामध्ये आपल्याला
बॉडी कॅव्हिटी आढळते, म्हणजेच यांना आपण सिलोमेट म्हणतो. मग तुम्हाला आठवत असेल प्लॅटीहेल्मिंथसला आपण असिलोमेट म्हटलं होतं, कारण ते चपटे कृमी होते, फ्लॅटवर्म्स होते, तर त्याच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी नव्हती, राईट, म्हणजे ते असिलोमेट होते. त्यानंतर आपण निमॅट हेल्मिंथसमध्ये पाहिलं की सुडोसिलोमेट होते, ते म्हणजे आभासी देहगुहा होती, फॉल्स बॉडी कॅव्हिटी त्यांच्यामध्ये आपल्याला आढळून येत होती. आता ॲनिलिडामध्ये जर आपण पाहिलं तर इथे देहगुहा आहे आणि इथून पुढच्या प्राण्यांमध्ये आपल्याला देहगुहा आढळेलच, म्हणजेच हे थोडेसे डेव्हलप झालेले प्राणी आहेत. ठीक आहे, तर सिलोमेट यांची बॉडी आहे. ॲनिलिडा गांडूळ हे तुम्हाला डोक्यातच ठेवायचं आहे. ठीक आहे, डायजेस्टिव्ह ट्रॅक कसा असतो त्यांचा, तर कंप्लीट असतो. आता इनकम्प्लीट म्हणजे काय आणि कंप्लीट म्हणजे काय हे आपण यापूर्वी पण पाहिले. परत एकदा सांगते की समजा एक प्राणी आहे, या प्राण्याचं समजा माउथ म्हणजे जिथून अन्न ग्रहण करत आहे तो प्राणी, अन्न ग्रहण करण्याचा मार्ग आणि अन्न बाहेर टाकण्याचा मार्ग जर एकच असेल तर त्याला इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह ट्रॅक असं म्हटलं जाईल. ठीक आहे, त्यालाच आपण ब्लाइंड सॅक प्लान असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे, आणि जर समजा माउथ आणि ॲनस हे सेपरेट असतील, अन्न ग्रहण करण्याचा मार्ग आणि अन्न बाहेर टाकण्याचा मार्ग हे वेगळे असतील, तर त्यांना मात्र आपण काय म्हणतो, कंप्लीट डायजेस्टिव्ह ट्रॅक असं म्हणतो. आणि कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम ही कोणामध्ये आढळते, आपल्याला ॲनिलिडामध्ये आढळते, जशी की ती मानवामध्ये सुद्धा आपल्याला आढळून येते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो की मी तिन्ही संघांमध्ये तुम्हाला सांगितले, एक्सक्रीटरी सिस्टीम फार इम्पॉर्टंट आहे. तर यांच्यामध्ये कुठला अवयव आपल्याला आढळून येतो, नेफ्रिडिया. प्लॅटीहेल्मिंथसमध्ये प्रोटोनेफ्रिडिया, निमॅट हेल्मिंथसमध्ये प्रोटोनेफ्रिडिया, ॲनिलिडामध्ये नेफ्रिडिया. ठीक आहे, आणि हे नायट्रोजनयुक्त पदार्थ जे आहेत ते उत्सर्जित करतात. ठीक आहे, मोस्टली अमोनिया. त्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टीम जर आपण पाहिली, हे श्वसन कसं करतात, गांडूळ श्वसन कसं करतं, तर जनरली ते शरीरपृष्ठाच्या साह्याने, म्हणजे आपण असं म्हणू थोडक्यात की त्वचेच्या साह्याने ते श्वसन करत असतात, ज्याला आपण क्युटेनस रेस्पिरेटरी सिस्टीम असं म्हणू शकतो. क्युटेनस हा शब्द लक्षात ठेवा, कारण ज्या पद्धतीने आयोग प्रश्न विचारत आहेत असं होऊ शकतं की आयोग काय करेल की इंग्लिश शब्द आहे तो फक्त देवनागरी लिपीमध्ये छापून देईल. ठीक आहे, तर क्युटेनस हे लक्षात ठेवा. आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न ज्याच्यावरती प्रश्न बनू शकतो, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, रिप्रोडक्शन सिस्टीम यांची कशी असते, तर यांच्यामध्ये लैंगिक पद्धतीचं रिप्रोडक्शन आपल्याला पाहायला मिळतं, प्रजनन यांच्यामध्ये लैंगिक पद्धतीने पाहायला मिळतं. मग तुम्हाला याच्याच कंपॅरेटिव्हली प्लॅटीहेल्मिंथस आणि निमॅट हेल्मिंथस हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, मग लैंगिक पद्धतीमध्ये यांच्यामध्ये असणारे जे ॲनिमल्स आहेत ते जनरली बायसेक्शुअल असतात, म्हणजे उभयलिंगी असतात, म्हणजेच एकाच प्राण्यामध्ये आपल्याला मेल आणि फिमेल आढळून येईल. मात्र याच्यामध्येही एक अपवाद आहे, आणि अपवाद म्हटलं की प्रश्न बनतोच. तो अपवाद कोण आहे, तर युनिसेक्शुअल असणारा एक प्राणी आहे या गटामध्ये ॲनिलिडामध्ये, तो म्हणजे नेरिस. ठीक आहे, नेरिसच्या बाबतीमध्ये आपण एकलिंगी आहे म्हणून पण लक्षात ठेवायचं आहे, त्याचे अवयव पॅरापोडिया हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, हालचालीसाठी असणारा अवयव. ठीक आहे, तर लैंगिक पद्धतीने रिप्रोडक्शन होईल. याच्यामध्ये असणारे ॲनिमल्स जे आहेत ते बायसेक्शुअल आहेत, आणि त्याच्यासाठी एक शब्द मी मागच्या 2 लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, तर त्याला काय म्हटलं जातं हे तुम्ही मला परत एकदा कमेंटमध्ये सांगणार आहात. त्याचं रिझन म्हणजे हे काही असे शब्द असतात ज्याच्यावरती आयोग प्रश्न विचारू शकतो आणि ते तुमचे पाठ होणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर तो शब्द तुम्ही कमेंटमध्ये सांगा, आणि कमेंटमध्ये सांगितल्यानंतर तुमच्या जास्त काळ लक्षात राहू शकतं. मग याच्यामधला अपवाद कोण आहे, नेरिस एकलिंगी आहे हे लक्षात ठेवायचं. एकलिंगी म्हणजे काय, तर मेल वेगळा असेल, फिमेल वेगळा असेल, आणि हेच आपण निमॅट हेल्मिंथसमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे की कशा पद्धतीने त्यांच्यामध्ये डिफरन्शिएशन आपल्याला आढळून येतं मेल आणि फिमेलमध्ये. प्लॅटीहेल्मिंथसच्या बाबतीमध्ये पण आपण पाहिलेलं होतं की तिथे असणारं रिप्रोडक्शन सिस्टीम कशी असते. तर तुम्हाला परत एकदा जसं मी आधीच सांगितलं की हे 3 संघ जे आहे ते कंपॅरेटिव्हली तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आता याच्यामध्ये जो एक आणखी प्राणी आहे लीच, जो एक वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे त्याचं काहीतरी आपण असं म्हणूयात की मेडिकल फील्डमध्ये सुद्धा त्याचा यूज आहे, आणि त्याचबरोबर त्याच्यावरती प्रश्न बनण्यासाठी काही मुद्दे आहेत जे की इम्पॉर्टंट आहेत, म्हणून आपण सेपरेटली हे पाहतोय. तर लीच काय करत असतं, आपल्या शरीरातलं रक्त शोषून घेत असतं. पण ज्या पद्धतीने आयोग प्रश्न विचारतो किंवा ज्या पद्धतीचे पॉईंट फोकस केले जातात, असा एक पॉईंट आपल्याला लीचच्या बाबतीत सापडतो. लीच शरीरातलं रक्त शोषून घेत असतात, अर्थात ते रक्त पीत असतात. मग त्या लीचच्या लाळेमध्ये एक स्त्राव असतो किंवा एक काय म्हणतो आपण त्याला, एक पदार्थ असतो हिरोडिन नावाचा. ठीक आहे, हिरोडिन नावाचा स्त्राव त्या लीचच्या लाळेमध्ये असतो, आणि हे हिरोडिन काय करतं तर रक्त गोठू नये म्हणून काम करतं. याला आपण
अँटीकॉन्ग्युलंट असं म्हणतो. अँटीकॉन्ग्युलंट म्हणजे रक्त गोठू नये यासाठी काम करणारा एक स्त्राव जो आहे तो आहे हिरुडीन. आणि कशाच्या लाळेमध्ये आपल्याला आढळतो तर तो लीचच्या लाळेमध्ये आढळतो. ठीक आहे. आता लीच रक्त शोषून घेतात. जे प्राणी रक्त शोषून घेऊन त्याच्यावरती जगत असतात त्यांना म्हटलं जातं सँग्विवोरस. सँग्विवोरस हा शब्द लक्षात ठेवा, कारण जसं की आपण शाकाहारी प्राणी पाहतो, मांसाहारी प्राणी पाहतो, तसाच हा एक नवीन शब्द आहे सँग्विवोरस, रक्त शोषून घेणारे प्राणी. ठीक आहे. त्याच्यामध्ये लीच येतो. आता जर आपण ॲनिलिडामध्ये कुठले वर्ग आहेत हे पाहिलं तर याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ॲनिलिडामध्ये असणारे वर्ग, ॲनिलिडा फायलमचे जे वर्ग आहेत ते कुठले आहेत याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. मग हे वर्ग कुठले आहेत? पॉलिकायटा, ऑलिगोकायटा आणि हिरुडिनिया. पॉलिकायटा, ऑलिगोकायटा, हिरुडिनिया. आता हिरुडिनिया तर तुमच्या लक्षात राहील, हिरुडिनिया तर तुमच्या लक्षात राहील कारण इथे आपण लीचच्या लाळेमध्ये असणारा हिरुडिन पाहिलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे हिरुडिनिया तुमच्या लक्षात राहील. पॉलिकायटा आणि ऑलिगोकायटा लक्षात ठेवायचं आहे. पॉलिकायटामध्ये येतं नेरिस आणि ॲफ्रोडाईट, आणि ऑलिगोकायटामध्ये येतं फेरेटिमा म्हणजे गांडूळ आणि युटायफस. आता हे असं लक्षात ठेवायची गरज नाही आहे की तुम्हाला पॉलिकायटामध्ये काय येतं, ऑलिगोकायटामध्ये काय येतं. फक्त ज्या पद्धतीने आपण प्लॅटीहेल्मिंथसचं लक्षात ठेवलं होतं की त्याच्यामध्ये येणारे वर्ग कुठले आहेत, तसं तुम्हाला वर्ग ॲटलिस्ट माहिती पाहिजेत की ॲनिलिडाचे कुठले वर्ग आहेत. पॉलिकायटा, ऑलिगोकायटा, हिरुडिनिया. तर पॉलिऑली हिरू असं तुम्ही म्हणू शकता. 2-3 वेळा असं सेम रिपीट केलं की ते लक्षात राहतं. ठीक आहे. पॉलिऑली हिरू कशामध्ये आहेत? ॲनिलिडामध्ये. पॉलिऑली हिरू ॲनिलिडामध्ये. ठीक आहे. तर पॉलिकायटामध्ये नेरिस आहे, ॲफ्रोडाईट आहे. तर आता नेरिस आणि डाएट असं लक्षात ठेवू शकता की नेरिस किंवा ॲनिलिडामध्ये ॲनी आहे तर ॲनी डाएटवरती आहे, हे या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. मग डाएटवरती आहे म्हणजेच ती हेल्थ कॉन्शियस आहे, थोडीशी हेल्थ कॉन्शियस आहे असं आपण म्हणू शकतो. आणि मग त्याच्यासाठी मग ते काही म्हणजे त्या ट्रीटमेंटसाठी, स्किनच्या ट्रीटमेंटसाठी ती लीच जे आहेत ती ट्रीटमेंट घेते. ठीक आहे. जे की वापरली जाते बऱ्याच ठिकाणी. लीच हा प्राणी या ट्रीटमेंटसाठी वापरला जातो. तर ती शरीरातलं अशुद्ध रक्त नाहीसं करण्यासाठी लीचवाली ट्रीटमेंट पण घेते, स्वतःच्या बॉडीवरती लीच वगैरे सोडून घेते असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. कोणाच्या संदर्भाने? ॲनीच्या संदर्भाने. ॲनी ही मुलगी डाएटच्या बाबतीमध्ये फार ती काळजीपूर्वक आहे. तर ॲफ्रोडाएट लक्षात राहील. नेरिस तर तुम्हाला एनीहाव लक्षात राहणारच आहे. गांडूळ त्याच्यावरूनच तर पूर्ण संघ आपण लक्षात ठेवला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला माहिती पाहिजे तो. युटायफस एक प्राणी आहे. आणि हिरुडिनॅरिया म्हणजेच लीच. ठीक आहे. हिरुडिनॅरिया म्हणजेच लीच हा प्राणी पण लक्षात ठेवा. याच्या लाळेमध्ये हिरुडिन हा स्त्राव असतो, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. तर आपण क्विकली हे रिवाईज करूयात आणि मग याच्यानंतर तुमचं टास्क काय असणार आहे? तुम्हाला प्लॅटीहेल्मिंथस, नेमॅटीहेल्मिंथस आणि ॲनिलिडा हे 3 संघ जे आहेत ते कंपॅरेटिव्हली एक चार्ट बनवायचा आहे. आणि तो चार्ट तुम्ही आपल्या ग्रुपवरती पाठवू शकता. वॉरियर ऑफिसर आपला टेलिग्रामला असणारा ग्रुप आहे, तिथे तुम्ही तो चार्ट पाठवू शकता. आणि हा चार्ट तुम्हाला अभ्यासासाठी, रिव्हिजनसाठी फार उपयुक्त ठरेल. सगळं काही लिहित नाही बसायचं, फक्त कीवर्ड्स जे आहेत ते लिहून ठेवायचे आहेत तुम्हाला. ठीक आहे. ॲनिलिडा त्यांनाच रिंगवर्म किंवा सेगमेंटेड वर्म म्हटलं जातं. प्लॅटीहेल्मिंथस काय होते? फ्लॅट वर्म्स होते. त्याच्यानंतर राऊंड वर्म्स कोण होते? नेमॅटहेल्मिंथस. आणि हे आहेत राऊंड वर्म्स किंवा सेगमेंटेड वर्म्स. लॅमार्कने शोध लावला, याचा पण होमवर्क मी तुम्हाला सांगितलं आहे. लॅमार्क कशाशी संबंधित आहे त्यांचं संशोधन हे तुम्ही सांगणार आहात. ठीक आहे. वैशिष्ट्ये काय आहेत? तर हालचालीसाठी लॉंगिट्युडनल आणि सर्क्युलर दोन्ही मसल्स आढळतात. नेमॅटहेल्मिंथसमध्ये आपल्याला फक्त लॉंगिट्युडनल आढळत होते. नेरिसमध्ये असणारा अवयव हालचालीसाठीचा पॅरापोडिया, गांडूळमध्ये सिटी ऑर्गन्स आणि लीचमध्ये सकर्स असतात. हॅबिटॅट खारे पाणी, गोडे पाणी आणि जमिनीवरती, इतरत्र पण ते आढळतात. सिमेट्री बायलॅटरल सिमेट्रिकल आहेत. जर्म लेअर ट्रिप्लोब्लास्टिक आहेत, त्रिस्तरीय यांचं शरीर आहे. ऑर्गनायझेशन ऑर्गन सिस्टम लेवलची ऑर्गनायझेशन आहे. बॉडी कॅव्हिटी असते, यांना सिलोमेट प्राणी असं सुद्धा आपण म्हणू शकतो. डायजेस्टिव्ह ट्रॅक कंप्लीट असतो. एक्सक्रेटरी जी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये नेफ्रिडिया लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. कारण नेफ्रिडियावरती प्रश्न येऊन गेला आहे. रेस्पिरेटरी सिस्टीम शरीराच्या पृष्ठभागाद्वारे हे श्वसन करतात. क्युटेनियस असं म्हटलं जातं. रिप्रोडक्शन लैंगिक पद्धतीने होतं. याच्यामध्ये असणारे प्राणी हे बायसेक्शुअल असतात, उभयलिंगी असतात मोस्टली. बट
एक आहे अपवाद नेरिस, जो की युनिसेक्शुअल म्हणजे एकलिंगी आहे, मेल आणि फिमेल वेगळे असतील. ठीक आहे. लीच रक्त शोषून घेतात, त्यांना सँग्विवोरस असं म्हणतात, रक्त शोषून घेणारे प्राणी. लाळेमध्ये आपल्याला त्या लीचच्या लाळेमध्ये आपल्याला हिरोडिन हा स्त्राव आढळतो, जो की अँटीकॉन्ग्युलंट म्हणून काम करतो, म्हणजेच रक्त गोठू नये यासाठी तो स्त्राव मदत करत असतो. याचे जर वर्ग आपण पाहिले तर पॉली, ऑली आणि हिरू. पॉली, ऑली, हिरू. ठीक आहे. पॉलिगोकायटामध्ये नेरिस आणि ॲफ्रोडाईट, ऑलिगोकायटामध्ये फेरिडिमा म्हणजेच गांडूळ आणि युटायफस, आणि हिरोडिनियामध्ये लीच म्हणजे हिरोडिन्यारिया. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आय होप जे 3 संघ मी तुम्हाला शिकवलेले आहेत ते अतिशय सोप्या भाषेमध्ये शिकवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. हे तुमच्या कधीही म्हणजे तुम्हाला कोणीही विचारलं झोपेतून उठून तरी हे तुमच्या लक्षात राहील. पण त्याच्यासाठी मी सांगितलं चार्ट तुम्ही तयार करणं गरजेचं आहे. तो चार्ट केल्यानंतर तुम्हाला विचारलं की तुम्हाला लगेच म्हणजे तुम्हाला जसं की आपण इकडे पाहिलं, पहिलाच जर मुद्दा आपण घेतला फ्लॅट वर्म्स, राऊंड वर्म्स, रिंग वर्म्स किंवा सेगमेंटेड वर्म्स, तुम्हाला विचारलं की ॲनिलिडामध्ये कुठले असतात, तुम्हाला लगेच तिसरावाला पॉईंट आठवला पाहिजे. प्लॅटीहेल्मिंथसमध्ये लगेच फ्लॅट तुम्हाला आठवलं पाहिजे. आणि काही बेसिक गोष्टी जे की सिमेट्री असेल, बॉडी कॅव्हिटी असेल, जर्म लेअर असेल, हे लक्षात ठेवताना फार अडचण येते, कारण ते आपल्याला माहितीच नसतं की हे एक्झॅक्टली काय आहे, ती कन्सेप्टच क्लिअर नसते. तर या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करण्याचा मी प्रयत्न केला आहे. माझ्या प्रॉमिसप्रमाणे मी ह्या 3ही संघाचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले. आता हे तुमचं काम आहे की तुम्ही व्हिडिओज पाहताय का, त्याच्यातून नोट्स काढताय का, आणि एक्झाममध्ये ते तुम्ही व्यवस्थितपणे उत्तर लिहिताय का. ठीक आहे. तर आय होप ज्या पद्धतीने मी प्राणीसंघ तुम्हाला शिकवलेले आहेत ते तुम्हाला नक्कीच समजलं असेल. इथून पुढे तुम्हाला हा घटक फार इझी वाटेल. बाकीच्या संघांची माहितीसुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने अभ्यासू शकता. जर हे व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटले असतील तर लाईक करायला विसरू नका, शेअरसुद्धा करा, आणि अशाच व्हिडिओजसाठी वॉरियर ऑफिसर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.